तर उद्धव ठाकरे यांनी भाऊसाहेब वागचौरे यांच्यावर टीका केली। असे खाऊसाहेब अनेक आले आणि गेले। उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचा खाऊसाहेब असा उल्लेख केला। अशा खाऊसाहेबांना निवडणुकीत गाडून टाकू असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। हे ठीक आहे, असे खाऊसाहेब अनेक आले आणि अनेक गेले, अनेकांना गाडून टाकले, यांना सुद्धा आपण गाडून टाकू उद्या निवडणुकीमध्ये। माझ्यासमोर तो प्रश्न नाहीये, तेवढे तुम्ही समर्थ आहात। पण शिवसेना केवळ आमदार आणि खासदारासाठी जन्माला आलेली नाही। शिवसेना या देशासाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आणि गोरगरीब जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी म्हणून शिवसेना जन्माला आलेली आहे। मला चिंता ती आहे। तर ठाकरेंना फडणवीसांवर पुतना मावशीचं प्रेम आलंय असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी टीका केली। शिंदेंचा पक्ष हा बिनबापाचा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला। वडिलांचा पत्ता नाही, मुलाला मंत्री करायचंय असं म्हणत ठाकरेंनी शिंदेंवर हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंना फडणवीसांवर पुतना मावशीचं प्रेम आल्याची टीका शिंदेंनी ठाकरेंवर केली होती। देवेंद्रजींच्या बद्दल आता जे बोलताय, ज्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला सांगतो, या देवेंद्रजींच्यावर खोटे गुन्हे दाखल करणारे हेच होते, त्यांच्या सागर बंगल्यावर पोलीस पाठवणारे देखील हेच होते। ही भाषा पूर्वी करायची, एक तर तू राहशील नाही तर मी राहील। त्याने अचानक असं पुतना मावशीचं प्रेम आलेलं आहे। त्यामुळे देवेंद्रजी आणि आम्ही पुन्हा एकदा सांगतो, पत्रकार आहे तिथे, आम्ही मजबूतीने सरकार पुढे नेतोय। सरकार पाडलं गद्दारी करून, 40 आमदार फोडलेले। त्याच्यानंतरच्या निवडणुकीत नवीन निशाणी जी 15 दिवस आधी फक्त मिळाली होती, त्याच्यावरती आणि बाळासाहेबांचा चेहरा हा त्यांनी चोरला होता। त्याच्यामुळे थोडा संभ्रम झाला, कारण त्यांना, मी असं म्हणेन, हा शब्द कदाचित कोणाला गैर वाटेल, पण बिनबापाचा पक्ष आहे तो, बिनबापाचा आहे। त्यांना बाप शोधावा लागतो, बाप बदलावा लागतो। एक दिल्ली, एक इकडे, एक तिकडे, असे त्यांना फोटो वेगळे वेगळे वापरावे लागतात। मी माझ्या वडिलांच्या फोटोच्या आधारावरती नवीन निशाणी घेऊन निवडणूक लढवली आणि 9 खासदार शिवसेनेचे निवडून आले होते। सगळं काही आहे ते त्यांच्या पोराला मिळालं पाहिजे, त्यांच्या घराण्याला। ती घराणेशाही नाहीये। तर ठाकरेंनी शिंदेंचा पक्ष बिनबापाचा असल्याची टीका केली।